मुलीचे विवाह करून माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णासाठी त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. मी बाबा तायडे सर्व गोष्ट मनापासून धन्यवाद करतो. आणि मला अभिमान नाही की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये टाटा नंतर कोणाचा कॅन्सरमध्ये चांगलं हॉस्पिटलचं काम होत असेल तर आपल्या त्या छत्रपती संभाजीनगर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चांगलं काम होतं. मी गायकवाड साहेब त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो की एक चांगलं काम आपण या ठिकाणी करताय. आपण सांगा आपल्याला ज्या ज्या प्रॉब्लेम येत असतील औषधाचे असो कशाचे असो आणि शेवटी आपलं कर्तव्य एक दुसऱ्याला मदत करणं. मदत करण्यासाठी आपल्या या कॅन्सर हॉस्पिटलला लागत 100% त्या ठिकाणी आम्ही सर्व मदत करू. आज मी सर्वांच्या वतीने मी बाबा तायडे त्याच्या सर्व ग्रुपच्या मनापासून धन्यवाद मानतो. त्याबरोबर आमच्या या सर्व डॉक्टरांचा सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो. कारण की एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये कधी टाटा नंतर कुठं होत असेल ते संभाजीनगरला होतो. म्हणून मी सर्व डॉक्टरांना मनापासून कौतुक करतो आणि त्यांचा धन्यवाद करतो. त्यांनी इतकं सुंदर काम म्हणजे करणं योगनीय सर्वांना वाटतं. पण या ठिकाणी खरंच प्रॅक्टिकल सांगतो काहीही असणार तर चांगलं काम या ठिकाणी होतं. लोकांना इथं भेट सुद्धा मिळत इतकी परेशानी होती. लवकरच आपण समोरची जागा कॅन्सर हॉस्पिटलसाठी घेऊ. त्याच्यामुळे जास्त कॅन्सरच्या लोकांना त्रास होणार नाही. एक चांगली बिल्डिंग अशी की ज्या ठिकाणी सर्वांना आजाराचं काहीतरी निदान करता यावं यासाठी आपण प्रयत्न करू. परत एक वेळेस मी बाबा तायडे आणि आमच्या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. छत्रपती संभाजीनगरचे मध्य विधानसभेचे लोकनेते कार्यसम्राट आदरणीय आमचे नेते मार्गदर्शक आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या 28 ऑक्टोबरच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम भरपूर होते. त्यामुळे आम्ही 2 दिवस उशिरा ठेवला कारण की साहेबांना प्रत्येक याच्यात सगळ्या ठिकाणी पोहोचायचं होतं. तर त्यामुळे आज 30 ऑक्टोबरला शासकीय कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांना लहान मुलांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या ठिकाणी ऍपल आणि बनाना सफरचंद आणि केळी वाटपाचा हा जो कार्यक्रम आयोजित केला. तर ज्या प्रकारे साहेब 24/7 काम करतात त्यामुळे आम्ही आधीच ठरवलं होतं सगळे माझ्या सहकार्यांनी आम्ही की कॅन्सर हॉस्पिटल जे आपलं शासकीय हॉस्पिटल आहे तर या ठिकाणीच आपण फळ वाटप ठेवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही गायकवाड साहेबांना आणि त्या सगळ्या स्टाफला आम्ही सूचना दिली होती. त्या अनुषंगानेच आज साहेब स्वतः जातीने हजर राहिले. त्यामुळे साहेबांचे आम्ही शतशः आभार मानतो आणि निश्चित जास्तीत जास्त रुग्णांना कशी मदत होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आम्ही राबवू. आज आपल्या या कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी आदरणीय मध्य विधानसभेचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचा 2 दिवसापूर्वी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरी आपण सर्वांनीच केलेला आहे. परंतु साहेबांना त्या दिवशी वेळ मिळाला नाही. त्यामुळे आमच्या भीमनगर भावसिंगपुऱ्याचे एक धडाडीचं नेतृत्व ज्यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे असे युवकांचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी फ्रूट्स वाटप आम्ही आदरणीय जयस्वाल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तरी मी व माझ्या परिवाराच्या वतीने आदरणीय जयस्वाल साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना देखील पुढील कार्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. मध्य विधानसभेचे लाडके आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचा 2 दिवसापूर्वी म्हणजे 28 ऑक्टोबरला वाढदिवस संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा झाला. त्या अभावी आम्ही भीमनगर भावसिंगपुराचे
कर्तव्यदक्ष विकास पुरुष मध्य विभाग प्रमुख ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांनी 28 ऑक्टोबरला 30 ऑक्टोबर या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करण्याचा प्रोग्राम ठेवला. आम्ही सर्व भाऊच्या पाठीमागे आहोत, यात तीळ मात्र शंका नाही. तसेच भाऊंना पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. आज जयस्वाल साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळ फ्रूट वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे. अवघ्या 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या उत्साहाने जयस्वाल साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बाबा भाऊने असं ठरवलं की आपण 1-2 दिवसाच्या नंतर आपण एक कार्यक्रम ठेवू कॅन्सर हॉस्पिटलला. घाटीला तर प्रत्येकजण फळ फ्रूट वाटतात, पण आपण काहीतरी वेगळं करूया. तर त्यानिमित्ताने आज बाबा भाऊच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळ फ्रूटचा वाटपचा कार्यक्रम झालेला आहे. आणि जयस्वाल साहेब स्वतः होते आणि सर्व सहकारी भीमनगर असतील किंवा मध्य विभाग 3 प्रभागमधील सर्व कार्यकर्ता त्यांच्या हस्ते पार पडलेला आहे. ओके. आज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे फळ आणि वाटपचा जो कार्यक्रम आहे जो ठेवला गेला आहे, माननीय आमचे मध्याचे आमदार तडफदार विकास पुरुष यांच्या वाढदिवसानिमित्त बाबाभाऊ ॲडव्होकेट बाबाभाऊ मध्याचे विभाग प्रमुख यांनी असं ठरवलं की माननीय आपल्या मध्येचे जयस्वाल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी आगळं वेगळं करूया. म्हणून आज गोरगरीब जे इथं कॅन्सर हॉस्पिटल असतात, फार खेड्यापाड्यातून येतात, तर त्यांची फार दुर्दशा आहे, पण काहीतरी आपला हातभार लागाव म्हणून आमचे ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे मध्येचे विभाग प्रमुख यांनी असं ठरवलं. आणि जयस्वाल साहेब प्रदीप जयस्वाल साहेब मध्येचे आमचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं फळ फ्रूट वाटप केलं. त्यानिमित्तानं आम्ही बाबाभाऊ तायडे ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे मध्य विभाग सभाचे आमचे मध्य काय म्हणतात विभाग प्रमुख यांना आम्ही आश्वासन देतो की अहोरात्र तुमच्या आम्ही पाठीशी राहू आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही तुमच्यासोबत हरदम राहू. पुढील वाटचाली तुम्हाला आर्थिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय जय. सन्माननीय जयस्वालजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी इथं फ्रूट वाटप करून ते निघून गेलेले आहेत. आणि आता यामध्ये आमचे सन्माननीय कार्यसम्राट आणि खरोखर गल्ली बोळ्यात आणि गोरगरिबाचे वालंदार म्हणजे सन्माननीय आमचे कार्यसम्राट ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे खरोखर गोरगरिबाचे हाच त्यांचा उत्कर्ष नाही, भरपूर त्यांचे उत्कर्ष सांगण्यासारखे आहेत. सांगायला जर वेळ नाही आहे इथं, परंतु बरोबर त्यांनी खरोखर गरिबाचा एक वाटा उचललेला आहे. आज भावसिंगपुऱ्यामध्ये गल्लीबोळ्यातून त्यांनी स्वतः पाहणी करून आज त्यांनी एकदम चकचकाट रोड, लाईट आणि सर्व असे मार्ग एकदम त्यांच्या चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करून दिलेले आहे, कोणतंही पद नसताना. खरोखर भाऊला जर पद असतं तर आज आम्ही याच्या बी उच्च चांगल्या परिस्थितीत असतो. परंतु मी त्यांना एक माझ्या अवचार परिवारातर्फे छोटे छोटे कामामधून चांगलं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. तसंच आम्ही त्यांचा एक साथ देऊन त्यांच्या छोटे का होणं कार्यक्रम करून आज फ्रूट वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्यासाठी आमच्या पूर्ण सर्व टीमचे मनापासून आभार. बाबाभाऊ तायडे मित्रपरिवारातर्फे वाढदिवसाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रदीप जयस्वाल साहेबांना हार्दिक शुभेच्छा.